तर पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रजिस्ट्री रद्द करण्यात यावी। पुणे सत्र न्यायालयाने आदेश दिले। हवेलीच्या उपनिबंधकांना रजिस्ट्री रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। मालमत्तेत स्वारस्य नाही, अमेडिया कंपनीने न्यायालयात सांगितलेलं आहे। कोर्टाने आदेशाची प्रत हवेलीच्या उपनिबंधकांना पाठवली। या व्यवहारामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत, अनेक जण दोषी आहेत, देणारे घेणारे आणि हे दस्त नोंदवणारे त्या संदर्भातील सर्व महसूलचे अधिकारी वगैरे दोषी आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे अशा अर्थाची शिफारस देखील केली। परंतु अजूनही राज्य शासनाने मात्र त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही, कारण यामध्ये गुंतलेले सगळे राजकीय हितसंबंध म्हणजे त्यामुळे आता राज्यात असा संदेश जात आहे की घोटाळे करा, राजकारण्यांना बरोबर ठेवा, शक्य झाल्यास ती लुबाडा उघडकीस आलं तर न्यायालयामध्ये तो व्यवहार झालाच नाही असं सांगा आणि खुशाल मोकळे व्हा। तर जळगावच्या धरणगाव मधील तालुका क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झालेली आहे। 2 वर्षांपासून क्रीडा संकुलावर पत्रे नाहीत, साहित्य तुटलेलं आहे। पत्रे उडून गेल्याने पावसाच्या पाण्यामुळे आतील मैदानासह क्रीडा साहित्याचं नुकसान झालंय। तालुका क्रीडा संकुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप क्रीडाप्रेमी हरिहर पाटलांनी केलेला आहे। तर वसई विरारची परिस्थिती 5 दिवसांनंतर पूर्वपदावर आल्यानंतर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाहणी करण्यात आली। वसई विरारमध्ये भूमिगत ड्रेनेजच नाही असं पालकमंत्री नाईकांनी म्हटलं। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचं गणेश नाईकांनी म्हटलं। अनधिकृत बांधकाम नष्ट करायची म्हटली तर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल असं देखील नाईकांनी म्हटलं। वसई महानगरपालिका म्हणजे वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत। त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल। शेवटी ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडपट्टीपेक्षा वर्स्ट ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे। तर नाशिक पालिकेच्या आयुक्तांना ठाकरेंच्या नगरसेवकांचा घेराव पाहायला मिळतोय। नाशिकमधील रस्ते पाणी प्रश्नावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाले। 7 दिवसात प्रश्न निकाली न लागल्यास ठाकरेंची शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। दरम्यान शहरातील रस्ते आणि साचणारं पाणी यावर निर्णय घेऊ असं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलं। तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावात शाळा बंद ठेवून जिल्हा परिषद शिक्षकासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। राज्य माध्यमिक आणि मध्यवर्ती संघटनेच्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा पाठिंबा म्हणून हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे।